लोकांना हसवणारा माणूस स्वतः मात्र आयुष्यभर रडत राहिला। ही आहे एका कलाकाराची गोष्ट। त्याने लाखो लोकांना आनंद दिला पण स्वतःचं सुख मात्र गमावलं। 100 मूवीज आय लव्ह नंबर 29 एक होता विदूषक। एक होता विदूषक हा फक्त सिनेमा नाही, हे प्रत्येक कलाकाराचं एक कटू सत्य आहे। हा चित्रपट 1992 साली आला होता आणि त्याचे दिग्दर्शक होते डॉक्टर जब्बार पटेल। या चित्रपटाचा नायक आहे अबूराव। अबूरावची भूमिका लक्ष्मीकांत बेर्डे यांनी साकारली आणि ती इतक्या ताकदीने साकारली, ही त्यांची भूमिका त्यांच्या कारकिर्दीतील सगळ्यात वेगळी भूमिका मानली जाते। अबूराव लहानपणापासूनच तमाशा आणि लोककलेत वाढलेला असतो। लोकांना हसवणं आणि त्यांचं मनोरंजन करणं हाच त्याचा श्वास असतो। त्याच्या अभिनयामुळे तो लोकप्रिय होतो, नाव कमवतो आणि यशाच्या शिखरावर पोहोचतो। पण त्याच्या यशासोबत येतं प्रसिद्धी, राजकारण, नातं आणि त्याग। हळूहळू त्याचा आनंद हरवत जातो। स्टेजवर तो लोकांना हसवत असतो पण स्टेजच्या मागे त्याच्या आयुष्यात एकटेपणा, वेदना आणि अपूर्ण स्वप्ने दडलेली असतात। या चित्रपटात फक्त एका कलाकाराचा प्रवास दिसत नाही तर प्रसिद्धीची किंमत किती मोठी असते याची जाणीव होते। लक्ष्मीकांत बेर्डे यांनी आपली विनोदी भूमिका पूर्णपणे बाजूला ठेवून इतका गंभीर आणि इतका भावनिक अभिनय केलाय की आजही प्रेक्षक मानतात की हा त्यांचा सर्वोत्तम परफॉर्मन्स होता। चित्रपटातील संगीत, संवाद, भावनिक प्रसंग आणि तमाशा संस्कृतीचं सुंदर चित्रण मनाला भिडतं। हा सिनेमा शेवटपर्यंत विचार करायला भाग पाडतो। तर मित्रांनो, जर तुम्ही एक होता विदूषक अजून पाहिला नसेल तर आजच पहा। हा तुम्हाला YouTubeवर पाहायला मिळेल आणि तुम्हाला वाटत असेल की हा लक्ष्मीकांत बेर्डे यांचा सर्वोत्तम परफॉर्मन्स होता तर कमेंटमध्ये नक्की लिहा। आणि अशा भन्नाट मराठी सिनेमांच्या गोष्टी ऐकायच्या असतील तर मला फॉलो करायला विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।